स्विच ओके अँड वर बघितलंय राईट. एवढे सगळे डॅक्स तयार झालेत का सगळ्यांकडे? किती? 1 2 3 4 5 6 10 डॅक्स आहेत. तयार झालेत का? झालेत ना. ओके. स्विच कशामध्ये केलेलं आपण यूज? प्रोडक्ट लुकअपमध्ये कशामध्ये केलेलं? कस्टमर लुकअपमध्ये. कालचं होमवर्क केलं? काय सांगितलं? काउंट अँड काउंट इन. आणि एज्युकेशन लेवलला सांगितलेलं युजिंग स्विच करून ते करा. केलं सगळ्यांनी? जमलं? सोपं आहे ना स्विच? कुठे गेलं स्विच? स्विच का आलं ना कसं वर्क करतं? फर्स्ट काय असतं आपलं, कोणत्या कॉलमवर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं, राईट? कोणत्या कॉलमवर करायचं होतं आपल्याला? एज्युकेशन लेवल नावाचं ऑपरेशन परफॉर्म करायचं होतं. देन सेकंड पार्ट काय असतं त्याचा? व्हॅल्यू 1, राईट? व्हॅल्यू 1 मध्ये काय टाकणार आहे आपण? त्यामध्ये जे काय आहे ते बॅचलर्स टाकायचं होतं, त्याला रिप्लेस कशाने करायचं होतं आपल्याला? ग्रॅज्युएट डिग्रीने. त्यासाठी काय केलं आपण? फर्स्ट व्हॅल्यू 1 आणि त्याचा काय असेल रिझल्ट. अगेन सेकंड व्हॅल्यू 2 त्याचा रिझल्ट, व्हॅल्यू 3 त्याचा रिझल्ट, राईट? हे काय आलं स्विचमध्ये आपण. देन आपण डिस्टिंक्ट काउंट बघितलेला. डिस्टिंक्ट काउंट काय यूज करतो? युनिक व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. लाईक टोटल रिटर्न्स आणि रिटर्न क्वांटिटीमध्ये काय डिफरन्स आहे? काय आला ना काय? रिटर्न क्वांटिटी म्हणजे काय? रिपिटेटिव्ह ऑर्डर झाले असेल तर ते काउंट होणार, बरोबर? टोटल रिटर्न्स म्हणजे काय? एकाच माणसाने मल्टिपल ऑर्डर्स केले असतील, राईट? पण तो ऍज अ काउंट काय होणार? एकच. ओके, त्याला काय म्हणतो आपण? टोटल रिटर्न्स. अजून काय बघितलं का? एवढं बघितलं? हा, इफ बघितलं अँड देन अँड ऑर ऑपरेटर बघितला. अँड काय आलं? ऑर ऑपरेटर काय आलं? इफ बोथ आर ट्रू, ट्रू. एक पहिल्या कंडिशन सॅटिस्फाय म्हणजे ट्रू पाहिजे, सेकंड कंडिशन ट्रू पाहिजे, तरच आउटपुटमध्ये काय येणार? ट्रू येणार. अदरवाईज सगळे फॉल्स. आणि ऑर मध्ये कसं? एक ट्रू एक फॉल्स असेल तर ट्रू येणार, आणि जर दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आउटपुट येणार. काय एरर येतं? त्याला नाही आला. स्विच मध्ये स्विच वापरलं का? नाही ते इन्कम ग्रुप सेग्रिगेट करायसाठी होतं ना. इन्कम प्लस ते पॅरेंट असेल तर हाय प्रायोरिटी, लो प्रायोरिटी. ओके, इन्कम ग्रुप वाला, प्रायोरिटी कस्टमर वाला. काय आलेलं एरर? ते आपण इफ ने केलं होतं ना सर. जस्ट वेट, मला चेक करू. प्रायोरिटी कस्टमर, हां हे ओके. मग स्विच नाही होते? काय नाही होते? होते, त्याचं होतं. सगळ्यांचं झालंय? स्विच केसनी केले सगळ्यांनी रन? काय चुकलेलं? कुठं? स्विचची अजून एक कंडिशन काय? इफ तुम काय राईट. इफ आपल्याला काय होतं? प्रायोरिटी कस्टमर कुठे गेला? सॉरी, आपण काय केलेलं आधी? कुठे गेलं आपलं? कुठे गेलं? एज्युकेशन टाईप. ओके, स्विचचे ना 2 टाईप आहेत. फर्स्ट टाईप काय होता आपल्याला कालचा? एक्झॅक्ट कंडिशन माहित होती आपल्याला, राईट? काय एक्झॅक्ट कंडिशन होती आपली? की एज्युकेशन लेवलला मला परफॉर्म करायचं आहे. त्यासाठी मी फर्स्ट काय केलं ह्याच्यामध्ये? एज्युकेशन लेवलमध्ये ऑपरेशन परफॉर्म केलं त्या कॉलमवर. बट जी सेकंड कंडिशन होती माझी काय होती? अॅन्युअल इन्कम इज ग्रेटर दॅन 1000. ते काय एक रेंज आहे ना, एक रेंज आहे. त्यासाठी फक्त काय लिहायचं इथे? ट्रू लिहायचं. म्हणजे काय, आधी कंडिशन सॅटिस्फाय होती, देन रिझल्ट कडे जाते.
आता म्हणजे दाखवतो तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल. स्विच. ओके, फर्स्ट काय यूज करणार मी? स्विच नावाचं फंक्शन, राईट. देन एक्सप्रेशन विचारते, मला एक्सप्रेशन माहिती का काय? नाही माहिती, राईट. बट ती कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, त्या आतमध्ये तर घुसायला पाहिजे स्विचच्या. स्विच फंक्शनच्या आतमध्ये तर जायला पाहिजे, त्यासाठी आपण यूज काय करतो? ट्रू यूज करतो. ओके, जस्ट ट्रू एक फंक्शन. ओके, देन मग आता तुम्ही व्हॅल्यूकडे जा. व्हॅल्यू काय होती माझी फर्स्ट सॅटिस्फाय कंडिशन? इन्कम लेवल ग्रेटर दॅन 1 लाख, राईट. इन्कम लेवल इज ग्रेटर दॅन 1 लाख ठेव, कॉमा. त्याचा रिझल्ट काय असणार होता? हाय प्रायोरिटीज देतो. आता देऊ काय तुम्ही? हाय प्रायोरिटी. ओके, या इथं जागा आहे पुढे. झालं. देन सेकंड जर कंडिशन असते, म्हणजे एका अजून रेंजमध्ये कंडिशन असती, तर तुम्ही काय केलं असतं? व्हॅल्यू 2 मध्ये टाकलं असतं. ओके, आलं काय बघा? हाय प्रायोरिटी कस्टमर्स दिसतंय का इथं? हे बघा इथे डायरेक्ट आलंय. आलं. ट्रू केव्हा यूज करायचं? जेव्हा तुमच्याकडे एक रेंज आहे, म्हणजे तुम्हाला एक फिक्स कॉलम टाईप माहित नाही कशावर परफॉर्म करायचं आहे, तर तुम्ही ट्रू यूज करता. पण तुम्हाला माहिती आहे बाबा मला एज्युकेशन लेवलला चेंज करायचं आहे, राईट. पण एक रेंज आहे ना, 1 लाखाची रेंज आहे, 1.5 लाखाची रेंज आहे, ही काहीतरी समथिंग रेंज आहे. त्यासाठी काय यूज काय केलं मी? ट्रू नावाचं. फक्त स्विचच्या मध्ये ट्रू टाकलं, दॅट्स इट. का? याबाबत ती कंडिशन ट्रू कर आणि पुढे सॅटिस्फाय जा, असं. कळालं सगळ्यांना? स्विच क्लिअर आहे? ओके, ऑनलाईन स्विच क्लिअर आहे? ऑनलाईन? Yes, sir. ओके, Yes, sir. Yes, sir. गुड. ठीक. सो आपला आजचा नेक्स्ट टॉपिक आहे टेक्स्ट फंक्शन. सगळे आपण आज टेक्स्ट फंक्शन बघणार आहे. ओके, ठीक आहे. मी काय होतो, कॅलेंडर लुकअप मध्ये जातो. ओके, हे मंथ आपला जानेवारी कुठे गेला रे? आहे ना, ठीक आहे. माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला जानेवारीला जान असतं, फेब्रुवारीला फेब असतं, राईट. तो मला म्हणला फक्त मला 3 कॅरेक्टर्स हवेत. म्हणजे असं कोणतंही म्हणला, मॅनेजर आला तो म्हणला हा कॉलम आहे माझ्या, त्यामध्ये फक्त 3 कॅरेक्टर्स हवेत, फ्रॉम लेफ्ट साईड और फ्रॉम राईट साईड. तर काही म्हणलं फ्रॉम लेफ्ट साईड, आता फक्त लक्षात घ्या. ओके, सो इथं जुलै आहे माझं, राईट. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून काहीतरी असेल. मला काय पाहिजे? फक्त 3 कॅरेक्टर्स पाहिजे फर्स्ट. सो काय करतो मी? एक न्यू कॉलम क्रिएट करतो अगेन. ओके, त्याला काय नाव दिलं? जस्ट शॉर्ट नेम म्हणून नाव दिलं. ओके, त्यासाठी पहिला टेक्स्ट फंक्शन आहे लेफ्ट म्हणून. लेफ्ट म्हणून मला ऑपरेशन कुठून परफॉर्म करायचंय? लेफ्ट साईडनी, म्हणजे जे पासून, राईट. जानेवारीच्या जे पासून मला कुठून ऑपरेशन परफॉर्म करायचं? लेफ्ट साईडनी परफॉर्म करायचंय. सो मी तर काय वापरणार? लेफ्ट. ओके, त्यामध्ये काय म्हणतात? टेक्स्ट दे. टेक्स्ट मध्ये काय पास करू शकतो आपण? कॉलम नेम, राईट. शुअर. कॉलम नेम काय आपला? मंथ नेम. देन मग किती कॅरेक्टर्स हवेत?
3 कॅरेक्टर्स हवेत, बरोबर. 3. देन क्लोज. करू एंटर. लॅपटॉप ओपन कर ना इथं. आला रिझल्ट. फर्स्ट 3 कॅरेक्टर्स झालं एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लेफ्ट साईड. करू शकता तुम्ही. इफ जरा तुम्हाला राईट साईडने एक्स्ट्रॅक्ट करा, मला तो म्हणला फक्त मला लास्ट 3 कॅरेक्टर्स हवेत. फक्त काय म्हणलं तुम्हाला लास्ट 3 कॅरेक्टर्स हवेत, त्यासाठी त्यामध्ये काय यूज करणार तुम्ही, राईट यूज करताय. ओके, आपण फक्त यूज करून बघू राईट. सो माझ्याकडे एक फंक्शन आहे राईट नावाचं, डायरेक्ट प्रेझेंट आहे पॉवर मध्ये. सो मी काय जस्ट यूज करणार राईट म्हणून. ओके, देन त्यामध्ये काय अगेन मागतंय टेक्स्ट म्हणजे काय, एक्सप्रेशनच आहे ते एक. एक्सप्रेशन म्हणजे काय, आपल्याला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं एवढं डोक्यात ठेवायचं. एक्सप्रेशन म्हणजे काय, आपल्याला कोणत्या कॉलमवर तरी ऑपरेशन परफॉर्म करायचं, तो कॉलम फर्स्ट असेल, राईट. सो मी तर काय टाकणार, मंथ नेम. देन कॉमा. तो काय विचारतो तुम्हाला, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स हवेत तुम्हाला. 3, 4, 1, 2 किती लिहू शकता तुम्ही. मी 3 लिहितो आता. ते राईट साईडनी सर्च करणार, म्हणजे कुठून, वाय पासून. म्हणजे काय येणार, YLU असं काय ते समथिंग येईल. ओके, राईट लेफ्ट कळती ना साईड. आलं ULY लास्ट 3 कॅरेक्टर्स. ओके, इफ तो म्हणला आता मला हे अप्पर मध्ये हवंय, म्हणजे अप्पर केस मध्ये हवंय. सो जस्ट एक अप्पर म्हणून फंक्शन आहे, ते कुठे लिहायचं, फंक्शनच्या बाहेर लिहायचं. राईट हे नावाचं फंक्शन आहे, त्याच्या बाहेर लिहायचं अप्पर म्हणून. अप्पर अँड देन ब्रॅकेट क्लोज, एंड. झालं सगळं अप्पर केस मध्ये. लोअर केस करायचं असेल तर लोअर म्हणून आहे फंक्शन, डायरेक्ट बघताल घरी गेलं. काय आलं, लेफ्ट का आलं, राईट का आलं. बट काय काय मॅनेजरले सनकी असतात, ते म्हणतात मला एक रेंज आहे माझी 1 to 5 मध्ये रेंज आहे, मला 2 to 5 मधलं जे नाव आहे ते हवंय. ओके, म्हणजे ABCDEFG असं काहीतरी आहे, मला बी पासून पाहिजे ते ई पर्यंत संपलं पाहिजे, मला मिड रेंज हवी. त्या रेंज मधलं लेटर मला एक्स्ट्रॅक्ट करायचंय. कळालं काय करायचं, कळालं. एका रेंज मधलं एक्स्ट्रॅक्ट करायचं मला. ओके, JULY समथिंग काहीतरी असेल आपलं. ओके, अगेन मी एक नवीन कॉलम क्रिएट करतो. हे आपण कसं करतो पॉवर ग्रिड एडिटर मध्ये, युझिंग बिटवीन, डिलिमिटर्स, बिटवीन, इन बिटवीन, माहिती ना. पण डॅक्स, इफ तुम्हाला डॅक्स मध्ये करायला लावलं तर हे सगळे इनबिल्ड फंक्शन आहे डायरेक्ट. ओके, सो काय करायचं होतं, मला एक रेंज मध्ये फाइंड आउट करायचं होतं व्हॅल्यू. सो जस्ट रेंज येतो. ओके, त्यासाठी एक फंक्शन आहे मिड म्हणून. ओके, मला कोणत्या तरी मिडल, म्हणजे एका मिड मध्ये एक आन्सर हवंय ना मला, म्हणजे ए पासून ते माझी झेड पर्यंत काय ती सिरीज आहे, त्याच्यामध्ये काय ती मला रेंज दिली, ती रेंज मला आउटपुट म्हणून पाहिजे. ओके, सो मी काय यूज करणार, जस्ट मिड. ओके, काय विचारते फर्स्ट, टेक्स्ट मध्ये काय येणार, मंथ नेम. का, मला त्याच कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचंय ना. सो काय लिहिणार मी इथं, मंथ नेम. देन काय विचारतो मला, स्टार्ट पोझिशन कुठून स्टार्ट करायचं मला. इफ तुमचा मॅनेजर म्हणला असेल मला सेकंड पोझिशन पासून स्टार्ट करायचंय, एंड व्हायला पाहिजे 5th पोझिशनवर, 6th पोझिशनवर. ओके, मी कुठं स्टार्ट करू, सेकंड पोझिशनवर स्टार्ट करतो आणि एंड. देन काय विचार मला, नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती हवे, म्हणजेच एंड पोझिशन तुमची. नंबर ऑफ कॅरेक्टर्स म्हणजेच एंड पोझिशन तुमची. 2 पासून स्टार्ट होते तर एंड कुठं होणार आहे, 3, 4 समथिंग काय ते, मी 3 लिहितो, एंटर. काय होतं, सेकंड लेटर यू, थर्ड लेटर काय होतं,
एल होतं 3 कॅरेक्टर्स हवेत मला. नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे एंड पोझिशन 3 काय हवं होतं म्हणजे UL देन Y. क्लिअर. मिड कसं वर्क करतं, एका रेंजमध्ये जर तुम्हाला ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर काय यूज करणार, मिड. जर तुम्हाला लेफ्ट साईडने यूज करायचं असेल तर लेफ्ट, राईट साईडने एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर राईट. ऑनलाईन कळत आहे? Yes, हा. sir. ओके Yes, sir. गुड. देन मी काय होतो आता एका प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो. ओके, प्रोडक्ट लुकअप मध्ये इथं प्रोडक्ट SKU म्हणून एक कॉलम आहे, राईट. माझा मॅनेजर आला, तो म्हणला अथर्व मला फक्त HL हवंय. काय हवंय, HL हवंय. आपण पॉवर एडिटर मध्ये कसं करत होतो, डिलिमिटर यूज करून. बट आपल्या इथं डिलिमिटर आहे का, नाहीये. ओके, सो त्यासाठी पॉवर BI आपल्याला एक सर्च म्हणून फंक्शन दिलंय, राईट. आता हा डिलिमिटर कोणत्याही पोझिशनला असू शकतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, कुठेही असू शकतो, राईट. आता कोणत्या पोझिशनवर, सेकंड, पुढे जाऊन थर्ड वर असेल, फोर्थ वर असेल, आपल्याला नाही माहिती. ओके, सो आपण काय करू, एक कॉलम क्रिएट करू. आपल्याला आधी आपल्याला डिलिमिटर कोणत्या पोझिशनला हे फाइंड करावं लागेल, बरोबर आहे ना. ओके, जस्ट प्रोडक्ट SKU. त्यासाठी काय यूज करणार मी, सर्च म्हणून एक फंक्शन आहे. ओके, सर्च. जसं तुम्ही कंट्रोल F दाबल्यानंतर असतं ना फाइंड अँड रिप्लेस, तशा प्रकारे सर्च. फर्स्ट काय म्हणते ते, फाइंड टेक्स्ट. कोणता टेक्स्ट फाइंड करायचा आहे, हायफन फाइंड करावं लागेल ना मला आधी, त्यानंतर मी एक्सट्रॅक्ट करणार ना व्हॅल्यू त्याच्या आधीची. नो, माझा मॅनेजर आला, तो काय म्हणला अथर्व मला फक्त HL हवंय. HLच्या पुढची पोझिशन काय आहे, एक डिलिमिटर आहे ना मध्ये काहीतरी हायफन नावाचा, तो मला आधी फाइंड करावा लागेल. का, कारण तो कोणत्याही पोझिशनला असू शकतो ना. आता इथं 2 वर आहे, पुढे जाऊन 3 वर असेल, 4 वर असेल, 5 वर असेल, त्याची पोझिशन फिक्स नाही ना एक. कळतंय नक्की. ओके, सगळ्यांना मी sir. आधी एक डिलिमिटर कोणत्या पोझिशनला ते फाइंड करतो. हायफन काय देणार, विदिन टेक्स्ट. कॉलम नेम डायरेक्ट प्रोडक्ट SKU. तर हायफन कोणत्या कॉलम मध्ये शोधणार आहे, राईट. कोणत्या टेक्स्ट मध्ये असेल ना, विदिन टेक्स्ट तो काहीतरी हायफन आहे, तो कोणत्या कॉलम मध्ये, प्रोडक्ट SKU नावाच्या. जस्ट एंटर. कोणत्या ह्याला आहे, थर्ड ह्याला हायफन आहे. काय मध्ये सेकंड असेल, काय मध्ये फोर्थ असेल, पण बेसिकली थर्ड मध्ये आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं, जस्ट एक्सट्रॅक्ट करायचे फर्स्ट 2 व्हॅल्यूज. HL हे मला पाहिजे फक्त, त्याचा टाईप. HL म्हणजे काय, हेल्मेट. पुढे काहीतरी असेल, CAFK समथिंग काहीतरी असेल, राईट. मला फक्त HL हवंय. ओके, काय यूज करणार मी, कोणतं फंक्शन यूज करू शकतो, कुठून सर्च करायचंय मला, लेफ्ट साईडनी सर्च करायचंय. सो मी फंक्शन इन फंक्शन यूज करणार, राईट. अगेन एक न्यू कॉलम क्रिएट करतो. मला पोझिशन तर काय आली, थर्ड पोझिशनला माझा आहे हायफन, राईट. त्याच्या आधीच्या मला काय पाहिजे, लेटर्स हवे. ओके, जस्ट प्रोडक्ट नेम देतो त्याला. ओके, प्रोडक्ट्स. फर्स्ट फंक्शन कोणतं यूज करणार मी, लेफ्ट, देन टेक्स्ट. नक्की ना, घाबरू नका, बरोबर चाललंय. प्रोडक्ट SKU. ओके, कुठे गेलो हिला. देन मला अजून एक फंक्शन यूज करायचं आहे, स्विच यूज करू शकतो मी आता. स्विच म्हणतो, सॉरी, सर्च यूज करू शकतो आता मी. ओके, सर्च. देन काय म्हणते ते, फाइंड टेक्स्ट. कोणतं आहे, हायफन कॉलम नेम प्रोडक्ट SKU.
करू एंटर, क्लोज करू करू एंटर दाबू का? दाबतो. तुम्ही दाबा म्हणलं एंटर दाबतोय. आलं का? हायफन आला ना. मग हायफन जर नसेल पाहिजे तर काय करू शकतो आपण? राईट, -1 का? तिसऱ्या पोझिशनला माझा हायफन हे मला माहिती. जर त्यातून मी एक मायनस केला तर पहिले 2 कॅरेक्टर्स आहेत. राईट, कुठे गेला माझा तो? हा, सो इथं काय करणार जर मी एक -1 करू का? -1 बरोबर खेळतोय. आलं? फर्स्ट 2 कॅरेक्टर्स झाले का? आलं एव्हरीवन? ऑनलाईन सर्च ऑपरेशन का आलं? येस सर. येस सर. सर मला एक डाऊट आहे. मिड Yes. फंक्शन हां. मिड फंक्शन मध्ये ते आपण जे व्हॅल्यू दिलं फाइंड करण्यासाठी 2 आणि 4 ते कसं व्हॅल्यू रिटर्न करते ते मला सांगता का? कोणती? मिड फंक्शन मध्ये गेल्यानंतर. मिड फंक्शन मध्ये? येस सर. एक मिनिट. म्हणजे मी ओके, मिड फंक्शन कुठे यूज केलं रे आपण? हां, रेंज मध्ये. हे फंक्शन राईट? हॅलो. हा सर, ते 2 आणि 3 आहे जे रिटर्न व्हॅल्यू कसं करते ते मला सांगा. ओके, माझं काय होतं, मला फक्त 2 3 पासून स्टार्ट कॅरेक्टर्स हवे होते. होते. हा, 2 पासून स्टार्ट होते. 2 पासून पुढचे 3 लेटर. हा समजलं सर. 2 पासून 3. अरे जस्ट मी इथं क्रॉस हे करा, नंबर ऑफ कॅरेक्टर्स मागते ना ते. राईट, नंबर ऑफ कॅरेक्टर, मला किती कॅरेक्टर्स हवे होते 2 नंतर? 3, 4, 5 तुम्ही किती घेऊ शकता. मला किती हवे होते? 3 कॅरेक्टर्स हवे होते. सो मी काय एंटर केलं? 3, देन एंटर. आउटपुटमध्ये काय आलं? चालू कुठून झालंय? सेकंड लेटरवर चालू झालं. तिथून पुढचे 3 म्हणजे काय? 2, 3, 4 ULY. क्लिअर? समजलं सर. कोणा डाऊट होता ऑनलाईन? हा समजलं सर. किरण. ओके, ठीक. कुठे होता आता आपण? प्रोडक्ट्स मध्ये. येस, डाऊट? सर म्हणजे फक्त आता या केस मध्ये तर सगळे 2 लेटर आहेत, फक्त लेफ्टने पण एक्सट्रॅक्ट होऊन जाईल. हो. हॅलो सर. पूर्ण तर म्हणजे आपल्याला पोझिशन माहित होती का हायफनची? नव्हते माहिती. ते सर्च काय करतंय? डायनॅमिकली सर्च करतंय. कोणत्याही पोझिशन ला असू शकतं ना. 3 ला असू शकतो, 4 ला असू शकतो. जर 4 ला असता त्याने ते एक मायनस करून आपल्याला सगळं लेटर्स दिले असते रिटर्न्स. आता आपल्याला 3 ला हे काय आलं ना? का? आपण आधी फाइंड काय केली? त्याची पोझिशन फाइंड केली, देन त्यातून मायनस केलं. क्लिअर? येस, ऑनलाईन कोणा डाऊट? हॅलो सर. हॅलो. हां, हॅलो सर, ते बोल ना. प्रोडक्ट्स हे परत एकदा सांगा. ओके, परत एकदा सांगतो. परतच लिहितो थांबा. ओके, माझी रिक्वायरमेंट काय होती? माझा मॅनेजर आला, तो काय म्हणला, मला फक्त प्रोडक्टचे 2 लेटर आहे. प्रोडक्ट SQL मधले जे पहिले 2 लेटर आहेत, म्हणजे ह्याचा काय कोड आहे, हायफनच्या बिफोरचा कोड आहे, तो मला हवा आहे आउटपुट मध्ये. काय आलं? एवढं रिक्वायरमेंट काय आली सगळ्यांना? एव्हरीवन? ओके. आता ह्या कोडच्या पुढे काहीतरी एक डिलिमिटर आहे हायफन नावाचा. इथं स्पेस पण असू शकते, @ पण असू शकतं, काही असू शकतं. पण आता काय हायफन आहे. मला ह्या हायफनची पोझिशन फाइंड करावं लागेल आधी हे एक्सट्रॅक्ट करण्यासाठी. राईट? ओके, त्यासाठी मी यूज काय केलं? काय यूज केलं? सर्च ऑपरेशन यूज केलं. जस्ट वेट, ते ओपन होतंय. ओके, मी काय केलं? मला काय फाइंड करायची? ते हायफनची पोझिशन फाइंड करायची होती फर्स्ट. तो कुठेही असू शकतो ना. आता इथं 2 लेटर आहे, पुढे जाऊन 3 लेटर पण असू शकतात. इथं आलं ना ऑटोमॅटिक त्या हायफनचं. काय मी काय यासाठी सर्च यूज केलं, त्यामध्ये फाइंड टेक्स्ट होता फर्स्ट. फाइंड टेक्स्ट काय करायचं होतं मला? हायफन, देन प्रोडक्ट लुकअप. कोणत्या कॉलम मध्ये होता तो? SQ नावाच्या. मग त्यातून त्याची पोझिशन निघाली 3 नावाची. 3 पोझिशन हे मला कळलं, म्हणजे हायफन सगळ्यामध्ये कोणत्या पोझिशनला आहे? 3 पोझिशनला आहे. आता मला काय करायचं? त्यातून एक्सट्रॅक्ट काय करायचे? फर्स्ट 2 कॅरेक्टर्स हवेत मला. ओके.
मला माहिती फाइंड आउट कुठून करायचंय, मला कोणत्या साईडने करायचंय, लेफ्ट साईडने करायचंय. त्यासाठी मी काय फर्स्ट काय यूज केलं, लेफ्ट फंक्शन. ओके, ते काय मागतंय मला, फर्स्ट टेक्स्ट मागतंय. टेक्स्ट म्हणजे काय, कॉलम नेम और ते एक्सप्रेशन, राईट. कोणतं आहे कॉलम नेम, प्रोडक्ट SKU. ओके, आता तुम्हाला नंबर ऑफ कॅरेक्टर्स काय हवे का, नाही हवे, आता नाही हवे ना. ओके, मला इथून परत काय फाइंड करायचं आहे, तर हायफेन सर्च करू मी अगेन. फर्स्ट फंक्शन कोणतं यूज केलं मी, लेफ्ट. त्याच्या आतमध्ये कोणतं फंक्शन यूज करतोय, सर्च. ओके, फाइंड टेक्स्ट कोणतं फाइंड करायचंय, हायफन फाइंड करायचंय, हायफन. देन कोणत्या कॉलम मध्ये तो, प्रोडक्ट SKU मध्ये. ओके, नंबर ऑफ कॅरेक्टर्स हवा मागत होता. जर मी हे असंच रन केलं तर काय येतंय, HLN तो हायफन येतोय, राईट. फर्स्ट काय करता येते, प्रोडक्ट लुकअप मध्ये जाते, प्रोडक्ट SKU ला फाइंड करते, राईट. देन सर्च म्हणून तो हायफन बघतोय, तो हायफन पण तिथं मेन्शन करतोय, आणि रिटर्न मध्ये काय करतोय तो HL आणि तो हायफन, राईट. बट मला हायफन हवाय का, नकोय मला हायफन. मला काय फक्त पाहिजे फर्स्ट 2 कॅरेक्टर्स हवेत. सो काय करणार मी, जस्ट -1. आलं, काय आलं का, काय चालू आहे. काय आलं, बाकीच्यांना मजावाली नका घेऊ आता, आधीच सांगतो. मागे क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. येस सर. Yes, sir. ओके, कोणाला Yes, डाऊट sir. होता तो Yes, क्लिअर sir. झाला का, आता कोणाला डाऊट होता, हा कळालं का पूर्ण Yes, कसं sir. वर्क केलं. ओके, तुम्हाला अजून एक डाऊट नाही आला का रे, काय आला असेल सांगा बरं. मिड वापरायचं. ओके, अजून एक दुसरा डाऊट काय डोक्यात येतोय का, नाही रे एवढं नाही, छोटं डाऊट काय येत नाही का तुम्हाला अजून. हॅलो सर. हा बोल. हायफनची जागा सर एक ठिकाणी 3 आणि एका ठिकाणी जर 4 असेल तर खाली. मग ते डायनॅमिकली सर्च करतात, जर 3 असेल त्यातून 3 मायनस करणार एक, आणि ते रिटर्न करणार. 4 असेल 4 मधून 1 मायनस करणार. पण आपली आता काय होती, एक स्टॅटिक पोझिशन होती, म्हणजे फिक्स होती. त्यामुळे सर्च काय करतंय की एका पर्टिक्युलर पोझिशनला नाही सर्च करते. तुम्ही म्हणत होता की डिलिमिटर यूज करू शकतो आपण. त्या डिलिमिटर मध्ये काय टाकावं लागते, पोझिशन टाकावी लागते. इथं पोझिशन टाकली का आपण, नाही टाकली. काय करते ते हायफन कुठं असेल तिथं 3ऱ्या पोझिशन 4थ्या पोझिशनला सर्च करता येते, बरोबर. त्याला जो पहिला हायफन मिळाला 3ऱ्या पोझिशनला मिळाला, मग त्याने तो रिटर्न केला. काय आलं, येस सर. ओके. अरे बोला, डाऊट डाऊट नाही का, एक नाही 2 डिलिमिटर आहे, तुम्हाला डाऊट नाही आला का रे, ते कसं सॉल्व्ह करायचं. ओके, राईट साईडने काय करणार तुम्ही, फक्त R मिळेल ना मग तुम्हाला, कारण तो फर्स्ट डिलिमिटर फाइंड करणार, बरोबर ना. तर माझा मॅनेजर येडा असेल, तो मला काय म्हणतो, मला HLU509 हवंय, कसं करणार, डोकं लावा. मिड चला. वापरून नाही. मिड वापरून. ओके, मिड कसं वापरणार, चालतंय का डोकं ऑनलाईन. ठीक आहे, चला आपण ट्राय करू म्हणतो. मी पण चुकू शकतो. घुसतंय. जस्ट वेट अ मिनिट. सर पहिल्यांदा राईट साईडचा हा हायपनची पोझिशन फाइंड करायला लागेल ना, ऑफिसमध्ये मिड मध्ये पाहिजे असेल तर. येस ऑनलाईन. कोणाला डाऊट होता आता काय ते बोलत होतो.
हा सर, ते हायपनची पहिल्यांदा आपल्याला असं मिड मधले काढायचं म्हणलं तर राईट साईडच्या हायपनची पोझिशन पण माहित पाहिजे, पहिल्यांदा ते काढायला लागेल ना. राईट. ठीक आहे, बघूया आपण. डोकं चालतंय का अजून काय? हां, राईट वापरू शकतो. ओके, ठीक आहे. पण मला काय हवंय? UL509 हवंय मला. UL509. हां हा, तेच U509 काय असेल ते रे. तेवढं तर निग्लेक्ट करा मला. बच्चे की जान लोगे क्या? सर्च करूनच करायचंय. वॉर काय असतं? और खूप वेळ फाईंड करू आपण. 2D लिमिटर आहेत ना, सॉफ्टवेअर 2D लिमिटर नाव देतो. 2D लिमिटर. ओके, काहीतरी मी एक व्हेरिएबल नाव लिहिलंय. ओके, मला त्यासाठी एक पहिलं व्हेरिएबल मेन्शन करावं लागेल, कुठेतरी व्हॅल्यू फाईंड करावं लागेल. ओके, त्यासाठी मी एक जस्ट नाव देतो वॅर म्हणून. एक फंक्शन आहे वॅर. व्हेरिएबल माहिती, ABCDEFGXYYZ काही तुमची नावं वगैरे सगळी. ओके, व्हेरिएबल फर्स्ट हायफन म्हणून देतो, इज इक्वल टू, अरे ब्रॅकेट तरी काय करा. ओके, फर्स्ट मागे साहेब फर्स्ट नाही लिहिते तर मी राहू दे. व्हेरिएबल येतोय वॅर हायफन, काहीतरी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यामध्ये मला फाईंड करायचंय पहिला हायफन फाईंड करायचं. काय करायचंय? पहिला हायफन फाईंड करायचा. सो कोणतं ऑपरेशन यूज करणार मी? सर्च देन फाईंड टेक्स्ट. फाईंड टेक्स्ट काय म्हणले रे? कॉलम नाही म्हणले ना आता? अरे हुशारांनो, फाईंड टेक्स्ट हायफन ना, कोणत्या विदिन द टेक्स्ट मध्ये? प्रोडक्ट SKU नावाच्या SKU हेच होतं ना, SKU. ओके, अगेन मला सेकंड सर्च करावं लागेल. सेकंड हायफन कुठे आहे माझा? पहिल्या हायफन नंतर काहीतरी पोझिशन येते ना त्याची. ऑनलाईन ठीक आहे, मी लिहितो आता वॅर. हो मग तेच करतो आपण. वॅर हायफन 2 लिहितो मी, जस्ट हायफन डबल लाईन टाकतो, इज इक्वल टू. अगेन मला त्या हायफनची पोझिशन सर्च करावं लागेल. सर्च ओके, टेक्स्ट फाइंड विथ कोणता, तो टेक्स्ट कोणता फाइंड करायचा आपल्याला? हायफन कुठे गेला? ओके, विदिन द टेक्स्ट म्हणतोय. जर मी इथं नुसतं प्रोडक्ट SKU टाकलं तर तो मला कोणता हायफन देईल? तोच फर्स्टच हायफन देणार. बरोबर आहे? बरोबर आहे ना? ऑनलाईन बरोबर आहे का? एक बोलत नाही राव. ऑनलाईन येस सर. बरोबर आहे. येस सर. जर मी फाइंड केला तर मला कोणता देणार? फर्स्टच हायफन देणार आहे. ओके, मी काय होतं इथं जस्ट आपला काय होता? फर्स्ट हायफन नाव होतं ना, हायफन. बरोबर लिहितोय. काय होतं? हायफन का नव्हतं? मी थांबा रे, काहीतरी गणलं. मला तुमच्या आधी प्रॅक्टिस करावी लागते, नाही तर मी पण गणतो. 2 मिनिट थांबा फक्त, जस्ट चेक करू द्या. हे लिहिलं आपण राईट, सर्च ऑपरेशन केलं, देन हे पण लिहिलं. अच्छा ओके ओके, गॉट इट. ठीक आहे, कोणत्या टेबलमध्ये ते प्रोडक्ट SKU तेच राहिलं ना राव. प्रोडक्ट SKU मध्ये ओके, प्रोडक्ट SKU मध्ये गेला तो फाइंड करणार. बरोबर,
देन सांगा कोणत्या पोझिशनला आहे तो. एक हायफन आहे +1च्या पोझिशनला आहे ना तो. कोणत्या ते त्याच्या पुढचा काय असणार तो +1च पोझिशन झाली राईट. सो काय होणार हायफन. आता येईल बघा. आता तरी येत नाही. काय चुकतंय रे सांगता का मला जरा. काय चुकतंय बोल. कोणत्या सर्चचा केला नाही का हा वाला. एरर येतं ना. ठीक आहे मी टाकतो हायफन इथं. आलं का. आला फंक्शन आलं. राईट हे छोटं छोटं बघावं लागतं. हायफेन कोणत्या पोझिशनला नेक्स्ट +1 पोझिशनला आहे +1. ओके देन कॉमा नॉट फाउंड व्हॅल्यू. इफ जर नसेल तर एरर नको द्यायला त्यामुळे आपण इथं 0 टाकू. ओके करू क्लोज ब्रॅकेट. बरोबर आहे. त्यांनी मला रिटर्न काय द्यायला पाहिजे HL509 समथिंग. त्यासाठी एक रिटर्न म्हणून फंक्शन आहे. ओके रिटर्न. ओके रिटर्न काय इफ वापरू इफ काय देणार लॉजिकल टेक्स्ट काय ते जर असले इफ हायफन इज ग्रेटर दॅन 0 लिहू शकतो. हायफन इज ग्रेटर दॅन 0 फर्स्ट हायफन. कळतंय हा ओके. इफ हायफन फर्स्ट हायफन ना का सेकंड हायफन. फर्स्ट ना. हायफन इज ग्रेटर दॅन 0. पहिला हायफन कोणत्या तरी पोझिशनला आहे +1च्या 0 पोझिशनला तो. त्याच्या पुढच्या ज्या पोझिशनला असेल तोच असणार आहे ना राईट. त्यामुळे आपण हायफन ग्रेटर दॅन 0 देतोय. इज ग्रेटर दॅन 0 काय येणार आन्सर. बोला का फंक्शन लिहिणार कोणतं. मिड कशाला कुठून फाईन करायचं आपल्याला. लेफ्टने फाईन करायचंय. लेफ्ट लिहू का लेफ्ट. देन काय म्हणतात ते टेक्स्ट काय टाकणार टेक्स्ट मध्ये. कॉलम नेम सगळ्यांचे डोक्यावरून गेले मी सांगतो तुम्हाला. नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती सांगा. सर्च आगे सॉरी पुढे नाही टाकलं तरी चालेल का मी. तोच करतो जस्ट एंटर दाबतो. काय आलंय याच्याच आहे का काय चुकलं असेल. लेफ्ट साइडने गेलं राईट. पुढे काय रेंज नाही दिली. काय रेंज येईल बोला. डोकं चालवा. 3 टाकू काय टाकू मी. सेकंड हायफन पाहिजे रेंज येईल ऍक्युरेट. काय टाकणार मी. सेकंड हायफन फाईंड केलं ना आपण बरोबर. काय करणार मी तर कॉमा हो की नाही. हायफन सेकंड टाकू ना रे का डोक्यावरून जाते सगळं. हायफन तो काय देणार आपल्याला. त्या हायफन म्हणजे तो हायफन पण इन्क्लूड करणार. त्यासाठी काय करणार आपण यूज -1 एंटर दाबतो. चल काय an argument of function left has the wrong data type or has an invalid value. Why?
काय एरर येतोय आतमध्ये लिहिलं -1 हायफन -1 एंटर. एरर येतोय तरी h of type text to type number cannot convert value HL509. काय एरर येतोय रे असं? बोला कसली व्हॅल्यू राहिली? कसली व्हॅल्यू राहिली? बोला. एररच येतोय. काय राहतंय? काय राहतंय? हे आयफोन आपण बरोबर लिहिलंय का? नाही रे बरोबर आहे. सेकंड हायफनच द्यायचं होतं ना आपल्याला. त्यातून -1 करणार होतो आपण. बरोबर ना? फर्स्ट काय केली मी? हायफन काय केलं? फाइंड केलं. सेकंड हायफन फाइंड केलं. कसं फाइंड केलं? हायफन +1 पोझिशन समथिंग काहीतरी. कुठं? इथं रिटर्न नंतर काय होतं का? कुठला डेटा टाइप? An argument of function left has the wrong data type or has an invalid value. काय ते चुकतंय रे. बघूया थांबा. हे बघ इथं काढलेलं आहे मी ऑलरेडी. काय चुकतंय? काय लिहिलेलं आपण? फर्स्ट फाइंड केलेला, सर्च फाइंड केलेला, सेकंड जो काय असेल हायफन तो फाइंड केलेला, रिटर्न इफ सेकंड डॅश इज इक्वल टू 0 हेच दिलेलं ना आपण सगळं. UL 509 पर्यंत काढायचं होतं. HL पासून ते 509 पर्यंत हेच लिहिलेलं ना आपण. फर्स्ट काय केलं? एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यामध्ये हायफनची पोझिशन फाइंड केली फर्स्ट हायफनची. सेकंड एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यामध्ये सेकंड हायफनची पोझिशन फाइंड केली. रिटर्न करताना काय करणार तो? इफ सेकंड डॅश इज ग्रेटर दॅन 0. जे काय असणार ते 0च्या पुढेच असणार आहे ना. फर्स्ट हायफन 0 ला आहे, सेकंड हायफन फर्स्ट ला आहे. ग्रेटर दॅन 0 अरे 0 इंडेक्स देन 1 इंडेक्स असं. ग्रेटर दॅन 0 असेल तर काय देतो मला? लेफ्टनी सर्च कर, प्रोडक्ट SQL मध्ये जा आणि सेकंड डॅश पर्यंत दे मला व्हॅल्यू. बरोबर? सेकंड डॅश पर्यंत व्हॅल्यू दे आणि अगेन मला तो प्रोडक्ट रिटर्न कर. बरोबर आहे? हेच लिहिलेलं ना आपण. ब्रॅकेट्स प्रॉपर नसतील त्यामुळे असेल. एकच टाकलेलं, परत लिहितो. काय आलं? बोल. आलं? आउटपुट आलं? काय चुकलेलं? कुठं म्हणता? आपण इथं सेकंडच वापरलेलं ना. सेकंडच वापरलेलं नाही, हायफन डबल एन वापरलेलं. ठीक आहे, जाऊ दे. आउटपुट आले ना. HL509 कसं वर्क होतं का आलं का? फंक्शन इन फंक्शन्स हे तुम्हाला लिहावे लागतात. ज्या पुढे जाऊन MNC मध्ये काम करता तेव्हा लिहावे लागतात तुम्हाला. ऑनलाईन कळत आहे का रे? का डोक्यावरून जाते सगळं? सर परत एकदा सांगा. परत एकदा सर इटरेट ते एक्झिक्यूट कसं होतं स्टेप बाय स्टेप तेवढं सांगा. येस ते सांग. फर्स्ट मला काय फाइंड करायचं होतं? सेकंड हायफन पर्यंतची मला व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करायची होती, राईट? सेकंड डिलिमिटर कुठं होतं हे मला माहिती. त्यासाठी मी काय केलं? मला पहिला डिलिमिटर फाइंड करावं लागेल. त्यासाठी मी काय केलं? एक डिक्लेअर केला व्हेरिएबल व्हॅर फर्स्ट डॅश म्हणून. ओके, त्यामध्ये काय केला? तो सर्च केला, पहिला हायफन सर्च केला, राईट? काहीतरी व्हॅल्यू आली असेल, कुठल्या तरी जागेवर असेल तो. देन सेकंड अगेन एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्यामध्ये सेकंड डॅश फाइंड केला. तो कुठे असणार आहे? पहिल्या डॅशच्या पुढेच असणार आहे ना. पहिला जो हायफन आहे त्याच्या पुढेच असणार आहे, राईट? त्यासाठी काय केलं मी? सर्च हायफन टेबलमध्ये गेलो, त्या कॉलममध्ये गेलो,
अँड जो काय पुढचा असेल हायफन म्हणजे काय फर्स्ट हायफन प्लस वन, फर्स्ट हायफन प्लस वन, ती काहीतरी सेकंड हायफनची व्हॅल्यू असेल, बरोबर. देन मला रिटर्न काय कर, रिटर्न इफ सेकंड हायफन इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे काय पोझिशन काय असेल ती 0 पेक्षा पुढेच पाहिजे ना, राईट. म्हणजे तो सेकंड हायफन असेल, राईट. इज ग्रेटर दॅन 0, मला रिटर्न काय कर, लेफ्ट साइडनी सर्च कर, प्रोडक्ट एसक्यूओ मध्ये जा, सेकंड डॅश पर्यंत सर्च कर, सेकंड डॅश पर्यंत, आणि मग मला व्हॅल्यू रिटर्न कर. कळालं आता. ऑनलाईन कोणाला डाऊट होतं, कसं वर्क होते कळालं. कोणाला डाऊट होता येस ऑनलाईन, सर. हा समजलं. समजलं. येस सर. सानिका, कळाले सर. ओके. अश्विनी, चैताली, येस सर. ओके. किरण, महेश, प्रज्योत, प्रशांत, येस सर, कळालं. येस सर, समजलं. प्रथमेश, पूर्वा, राहुल, रोहित, येस सर. कृतिका. ओके. लय जोरात येस असतं रे तुझं. कृतिका, श्रावणी, श्रावस्ती, and then उत्कर्षा. येस सर. येस सर. गुड. म्हणजे अंडरस्टँडेबल आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला कोण नाही शिकवणार एवढं, आधीच सांगतोय. लक्ष Yes. द्या. ते टेक्स्ट फंक्शन काय आले, लेफ्ट राईट समथिंग काय असेल. ओके. लेफ्ट राईट मिड अप्पर लोअर सर्च सारखाच एक फाइंड म्हणून पण फाइंड तुम्ही होमवर्क म्हणून फाइंड कीवर्ड यूज करून तुम्ही आउटपुट फाइंड करणार. ओके. फाइंड, देन काय बघितलं अजून, व्हेरिएबल बघितलं कसं मेन्शन करतो आपण, कळालं सगळ्यांना, क्लिअर एवढं. ह्याच्या बाहेर कोण नाही विचारणार, ह्याच्या बाहेर कोणी नाही विचारणार. टेक्स्ट फंक्शन मध्ये विचारायचं, हे पण खूप झालं. हे पण आता जे शिकवलं ना तुम्हाला ऍडव्हान्स आहे, हे पण नाही विचारणार, पण सांगतोय तुम्हाला कसं फाइंड करायचं, विथ मल्टिपल आउटपुट पाहिजे असतील तर. ओके. नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट आहे आपले टाइम फंक्शन्स. ओके. मला काय करायचं, आजचा टाइम फाइंड करायचा, आजची डेट फाइंड करायची. ओके. आजची काय करायची, डेट फाइंड करायची. मग एक मेजर क्रिएट करतो. ओके. कसा क्रिएट करणार, राईट क्लिक, देन न्यू मेजरवर क्लिक करणार. ओके. सो जस्ट करंट डेट म्हणून देतो त्याला. ओके. एक फंक्शन आहे टुडे म्हणून. ओके. मला काय फाइंड करायची, डेट फाइंड करायची होती. सो टुडे, जस्ट टुडे टाकतो आणि एंटर. ठीक आहे. 10,000 व्याज. ओके. झाली तर काहीतरी एक मेजर क्रिएट, एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके. इथं कार्ड व्हिज्युअल आहे, व्हिज्युअलेशन पेन मध्ये घेतलं, त्यामुळे जस्ट ड्रॅग करतो. आली समथिंग काय डेट 10/2/2026, बट टाइम काय येतो 0 येतोय ना, अजून 0.00. त्यासाठी नाव म्हणून फंक्शन आहे. मी काय करतो, ह्या करंट मध्येच टुडेच्या ऐवजी फक्त नाव लिहितो. ओके. टुडेच्या ऐवजी फक्त नाव लिहितो. एंटर. आला का टाइम, 7:05:42 काहीतरी झाले. टुडे अँड नाव. ओके.
अच्छा, सर नाव मध्ये डेट कम्प्लीट होऊन जातो. ठीक आहे. काय म्हणतोय? आणि आता नाव फंक्शन मध्ये लोगो पण अपडेट. हा, करंट देतो तो डायरेक्ट. उद्या जर बघितलं नाही, रिफ्रेश केलं ना, उद्याची डेट आणि तो टाइम येऊन जाईल. ओके, नेक्स्ट फंक्शन. ठीक आहे. अगेन टेबलमध्ये जातो. आता आपल्याकडे पॉवर क्वेरी एडिटर आहे का? नाही आहे. आपल्याकडे काय फक्त डॅक्स आहे. ओके, कॅलेंडर लुकअपमध्ये जातो मी. ओके, इथं काय ते समथिंग जुलै वगैरे काय ते 1 2 3 4 5 तारखे आहे. मला ह्याच्यातून डे एक्स्ट्रॅक्ट करायचं. काय एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे? डे एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक न्यू कॉलम क्रिएट करतो. हा, अजून एक होमवर्क आहे. जे आपले कॉलम्स नेम असतात ना, त्याला टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी टेक्स्ट डॉट म्हणून काहीतरी लिहितो आपण. ते होमवर्क म्हणून बघतात. ठीक आहे. मला काय एक्स्ट्रॅक्ट करायचं होतं? डे. जस्ट डे. डे म्हणून एक डायरेक्ट फंक्शन आहे, डे म्हणून. ओके, जस्ट क्लिक करतो डे. ते काय पास करायला होते? डेट पास करायला होते. कुठली डेट पास करणार मी? कॅलेंडर लुकअप मधली डेट. आला का? म्हणजे डेला 1 2 3 4 5 6 31 पर्यंत. जर मंथ करायचा असता तर इथं मी फक्त काय यूज करणार? मंथ. हे तुम्ही विदाउट पॉवर क्वेरी एडिटर पण हे करू शकता. मंथ, डेट पास केली, एंटर. समथिंग काय झालंय? 7वा महिना आहे, जुलै काय असेल ते. ओके, इयर पास करायचं असेल तर इथं काय टाकणार? फक्त इयर. एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर इयर. दॅट्स इट. आपण एक वीकडे आणि वीकेंड फाइंड केलेलं आठवतं? आहे? मला आता डॅक्स यूज करून वीकेंड कोणता आणि वीकडे कोणता आहे हे फाइंड करायचं आहे युजिंग डॅक्स. ओके, एक न्यू कॉलम क्रिएट करतो. हे काय आलं? क्वेश्चन काय आला? काय एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हणजे दाखवायचं काय? वीकेंड कोणते आणि वीकडे कोणते. ओके, फर्स्ट काय यूज करणार मी? इफ यूज करणार. इफ माझ्या बघितल्या दिसते सगळ्यांना. इफ त्यामध्ये एक फंक्शन आहे वीकडे म्हणून. ओके, कोणतं फंक्शन आहे? वीकडे म्हणून. वीकडे पास काय करायला लागतं मला? तो डेट, कॅलेंडर लुकअप डेट. जस्ट वेट अ मिनिट. कधी गणलं आधी लॉजिकल टेस्ट पास करावं लागेल ना? बरोबर आहे का? लॉजिकल टेस्ट काय पास करणार मी? तुम्ही डायरेक्ट विश्वास ठेवा. काय करणार लॉजिकल टेस्टमध्ये? आणि ते कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला? कॅलेंडर लुकअप डेट, कॉमा, इथं वीकडे म्हणून यूज करतो. वीकडे. ओके, डेट, कॅलेंडर लुकअप डेट. ओके, इज ग्रेटर दॅन 5. बरोबर ना? ग्रेटर दॅन 5 ना, इक्वल टू नाही, 5 ना. और यूज करणार का? कॅलेंडर लुकअप डेट ना. अगेन काय ना कंडिशन? और सांगा, ऑनलाईन सांगा. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे त्याला असतं ना 1 2 3 4 5 6 त्यामध्ये.
काय नंबर्स असतं ना, मंडे ट्यूजडे वेनसडे हा ते कळा greater than 6 ओके ठीक आहे. नाही ते कळालं म्हणजे पण 5 म्हणजे आपण सॅटर्डे कन्सिडर करतो. फ्रायडे आपला कोणता आहे आता? हा. फ्रायडेच्या पुढे काय असेल ते, राईट? सॅटर्डे संडे वीकेंड हवेत ना मला. बट त्याआधी मला काय करावं लागेल, आपलं वीक कुठून स्टार्ट होतं इथे, सॅटर्डे पासून स्टार्ट होतंय ना, त्याला आधी मला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. कुठं? मंडेला चेंज करावं लागेल. त्यासाठी मी डायरेक्ट बिग डे म्हणून फंक्शन यूज करतो. ओके, देन डेट विचारतोय मला, कॅलेंडर लुकअप डेट. देन काय माहिती 1 2 3 म्हणून येते. जर 1 मी क्लिक केलं तर डे कुठून स्टार्ट होणार आहे? संडेला वीक स्टार्ट होणार आहे. एंड कुठे होणार आहे? सॅटर्डेला. जर 2 सिलेक्ट केलं तर मंडेला स्टार्ट होणार, एंड कुठे होणार? संडेला, राईट? 2 सिलेक्ट करू मी. ओके, 2 सिलेक्ट करतो. ओके, एंटर. आणि 3 4 5 6 7 काय डेट असेल त्या दिवशीची ती. ओके, काय आलं? 3 4 5 6 7 संडे इथं आला. अगेन 1 पासून मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे संडे. व्हॅल्यू काय आलं मला? कंडिशन काय आली? राईट? आता डॅक्स लिहू शकतो मी, लिहितो. न्यू कॉलम क्रिएट करू, अगेन करू. वीक डे वीकेंड फाईंड करायचं होतं ना मला, राईट? इफ, बरोबर ना? इफ कंडिशन आहे. लॉजिकल टेस्ट, डेट कॉमा बिग डे कॅलेंडर लुकअप डेट इज इक्वल टू 6 लिहू शकतो. और कॅलेंडर लुकअप डेट is equal to 7, right? कुठे? कसंही काढू शकतो, डेट वन पण काढू शकतो. किंवा म्हणजे इथं काय म्हणतो, Sir. वीकेंड लिहू तर डायरेक्ट लिहिलं तर ग्रेटर दॅन इक्वल टू 6. काय अच्छा, Greater than equal to ऐवजी काय लिहू? वीकेंड लिहू म्हणताय. लिहितो मी वीकेंड. चला, तुम्ही म्हणताय वीकेंड इज इक्वल टू 6 और वीकेंड इज इक्वल टू 7. काय असेल तो? काय असेल? सॅटर्डे संडे सोडून काय असणार माझे? बिग डे. पण एक एरर नाही, मी लिहून देतो तुम्हाला. अरे यार, काय येणार आहे सांगा आधीच. त्याच्यात ओके, तिथं काय केलं पाहिजे होतं? चेक करू. सर, येस, एरर येतोय रे. इफ नंतर ग्रेटर दॅन इक्वल टू 6 केलं आणि वीकेंड रिटर्न केलं आणि एल्स वीकडे केलं तर नाही. कसं म्हणतोय? इफ वापरलं, इफ मध्ये डायरेक्ट इथं जे इज इक्वल टू 6 लिहिलंय त्या जागेवर ग्रेटर दॅन इक्वल टू 6 केलं. रिमूव्ह करतो. वीकेंड इज इक्वल टू 6 और वीकेंड इज इक्वल टू 7 असेल तर काय ते असेल ते आउटपुट दे मला, राईट? लॉजिकल टेस्ट लिहू इफ मध्ये डायरेक्ट. इफ वीकेंड इज इक्वल टू 6 और वीकेंड इज इक्वल टू 7, देन रिझल्ट ट्रू मध्ये काय पाहिजे मला? काय पाहिजे? वीकेंड
एल्स नंतर वीकडे केलं एल्स बिग डेज. दाबू एंटर. आता यायला पाहिजे. आले का बिग डे? 3ला काय असतं? मंडे ट्युजडे वेडनेसडे. 3 4 5 6 7ला बरोबर वीकेंड यायला लागले. क्लिअर सगळ्यांना? ऑनलाईन सर ऑर न वापरता डायरेक्ट ग्रेटर दॅन इक्वल टू 6 केलं तर चालेल का? ग्रेटर दॅन इक्वल टू 6 करू शकतो. 6च्या पुढे काय फक्त 7च आहे. ग्रेटर 6 आणि 7च घेणार, बाकीच्यांना सगळे तो वीकडे देणार. हां करू शकतो. आता माझ्याकडे 2 कंडिशन होत्या त्यामुळे ऑर वापरले मी. 6 आणि 7 पाहिजे फक्त दाखवायला ऑर वापरले. तुम्ही तर ग्रेटर दॅन इक्वल टू पण करू शकता. लेस दॅन इक्वल टू 5 असेल तर सगळे वीकडे असतील, बाकीचे वीकेंड असतील. सिम्पल. डिफरंट वे आहेत फक्त. ओके गॉट इट? ऑनलाइन घुसा भेजे में घुसा. येस सर. ओके एकाचेच घुसलं का बाकीचे? Yes, sir. खूप वेळ लेक्चर चाललं का आज?